एन्काउंटरमध्ये खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद. जसं मी म्हटलं की महानगरपालिका हा तुमच्या जवळचा विषय राहिलेला आहे. अनेक वर्ष तुम्ही तिथं काम केलेलं आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन पासून, म्हणजे अगदी नगरसेवकापासून ते स्टँडिंग कमिटी चेअरमन ते थेट खासदारकी, का मोठा तुमचा लांब पल्ला राहिलेला आहे. म्हणजे गल्ली ते दिल्ली हे खरंच तुम्हाला ऍप्लिकेबल होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता किती मोठं चॅलेंज वाटतंय तुम्हाला आणि किती प्लस पॉइंट्सही वाटतात तुम्हाला, की तुमचे प्लस पॉइंट्स काय आहेत निवडून येण्याचे? आता ह्या निवडणुकीला चॅलेंज, प्रत्येक निवडणुकीला चॅलेंज असतंच, पण चॅलेंज वाटत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महायुती. ह्यावेळी महायुतीचा जो समन्वय आहे तो योग्यरित्या असल्या कारणामुळे ही निवडणूक एवढी चॅलेंजेबल वाटत नाही आहे. आणि दोन्ही पक्षांनी ह्याला प्राधान्य दिले की महायुतीचा उमेदवार जिंकला पाहिजे आणि 150पेक्षा जास्त महायुतीचे उमेदवार जिंकले पाहिजे. त्यामुळे आमच्या जागा वाटपाच्या बाबतीत पण आम्ही प्राधान्य दिलं जिंकणारा उमेदवार. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत सोपी याकरता झालेली आहे की दोघांमध्ये समन्वय असल्या कारणामुळे आणि दोघांनी युतीच्या उमेदवाराला जिंकण्याचं प्राधान्य दिल्यामुळे. जर एकमेकांमध्ये कुरघोडी असली असती तर संख्यामध्ये वाद झाला असता. तसं न होता तुमचा भाजपाचा उमेदवार काय शिवसेनेचा उमेदवार, हा एक महायुतीचा उमेदवार आहे, तो जिंकावा या दृष्टिकोनातून दोघे एकत्रित्या प्रयत्न करतोय. म्हणून ही निवडणूक अत्यंत सोपी नाही, पण जिंकण्याजोगी आणि जिंकेल असा एक विश्वास निर्माण करणारी निवडणूक झाली आहे. मला असं वाटतं शेवाळेजी, सगळ्यात मोठा टप्पा तुमच्या समोर होता तो म्हणजे एकतर जागा घेण्याचा. होय, बरोबर. तर मला असं वाटतं की ती लढाई ही तुम्ही जिंकलेली आहे. आता पुढची लढाई उमेदवार जिंकून आणण्याची आहे. तर पहिली लढाई कशी होती? आणि पहिली लढाई अत्यंत म्हणजे बौद्धिक होती. कारण भारतीय जनता पार्टी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की संख्याबळ जास्त असल्या कारणामुळे विधानसभेचं आणि विशेष करून त्यांचे आमदार मुंबईत जास्त असल्या कारणामुळे त्यांचं जागेच्या बाबतीतला दावा हा जास्त होता. आणि 2017च्या निवडणुकीची जर तुलना केली तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढलेले आणि जिंकून आलेले आणि धनुष्यबाणावर निवडून आलेले असे दोन संख्या जर बघता तर त्यात तो इक्वल शेअर त्यात होता. परंतु दुर्दैवाने 2024ची परिस्थिती बदलल्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीचा दावा हा मोठा होता. म्हणून आम्ही त्यांना विनंती पहिली केली होती की कारण एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढली होती, त्यामुळे कमळाच्या विरुद्ध धनुष्यबाण ज्या ठिकाणी जिंकलेलं आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला प्रायोरिटी द्यावी आणि आम्हाला त्या ठिकाणी आमचा उमेदवार द्यावा अशी विनंती केली होती. परंतु पहिल्याच टप्प्यात त्यांनी त्याला अनुकूलता दिली नाही. मग आम्ही त्यांना ही मागणी केली की जे धनुष्यबाणावर निवडून आले ते 39 लोक ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आणि जे 21 जण जे शिवसेने व्यतिरिक्त आहेत इतर पक्षाचे ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे मिळून 60 जे सिटिंग नगरसेवक आहे याला तुम्ही पहिल्या टप्प्यात क्लिअर करा. तर त्यांनी मान्यता दिली नाही. तर त्यांनी 50 पासून सुरुवात केली होती आणि 50च्या पुढे जातच नव्हते, 55पर्यंत अडकले होते. परंतु ज्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या सर्वांना प्रवेश दिला आहे आणि या सर्वांना शब्द दिला आहे की तुम्हाला निवडणुकीत पुन्हा एकदा आम्ही प्राधान्य देऊ, त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही पहिले 60 तरी क्लिअर करा. त्यानुसार 60 क्लिअर झाले आणि बोलता 90 झाले. टप्प्याने तुम्ही क्लिअर झाले. बरोबर. पण हे किती कठीण असतं, कारण आपण पाहिलं की मधल्या काही काळामध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश हे तुमच्याच पक्षात झालेले आहेत. त्यामुळे इतक्या लोकांना ज्या काही आशा घेऊन ती माणसं तुमच्या पक्षात आलेली आहेत त्यांना जागा देणं किंवा योग्य ते स्थान मिळवून देणं हे किती टफ आहे. कारण आता सरचिटणीस आहात तुम्ही पक्षाचे, त्यामुळे किती कठीण जातं. नाही, हे कठीण यावेळी झालं याकरता की 2017ला ना 227 वॉर्डवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि शिवसेनेचे उमेदवार होते. त्यामुळे 84 जागा व्यतिरिक्त त्यांचे जे उमेदवार आहेत ज्यांनी 227 इतर जागांवर लढले तर ते यावेळी इच्छुकच होते. त्यामुळे त्यांच्याकडे पण 227 उमेदवार होते, आमच्याकडे पण 227 उमेदवार होते. इच्छुकांची गर्दी यावेळी खूप होते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण 8 वर्षानंतर ही निवडणूक होते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण थोडा सहनशीलता त्यांची संपली होती आणि त्यांना एक उत्सुकता होती कधी महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि कधी आम्हाला उमेदवारी मिळेल. त्यामुळे एकेका वॉर्डमध्ये आता आमच्या 227 वॉर्डचा आम्ही मुलाखतीचा कार्यक्रम ज्यावेळी ठेवला साधारण 2700पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आले. म्हणजे एकेका वॉर्डमध्ये 40 असतील 50 एवढे इच्छुक आले. तर त्यामुळे खूप पक्ष नेतृत्वाला पण उमेदवारी निश्चित करताना खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. कित्येक जण नाराज पण झाले, परंतु माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी
वाटतोय सर्वांना समतोल होईल असा निर्णय घेतला. पण मला सांगा, केवळ आता आपण पक्षाचे सरचिटणीस आहात, त्यामुळे इतर महानगरपालिका देखील आपण पाहिलेल्या बरोबर, होय. आहेत. जो उद्रेक आपण पाहिला, होय. जो बंडखोरांचा उद्रेक होता, किंवा ज्यांना उमेदवारी इच्छा होती की अनेक वर्ष काम केलं, आमचं काय चुकलं, असा एक साधारण आवाज, एक आवाज, सूर बरोबर, हा होय, लोकांकडून होय. आलेला. किती कठीण झालेलं ह्या बंडोबाना थंडोबा करेपर्यंत. नाही, खूप किती कठीण. दमछाक झाली तुमची? नाही, खूप कठीण झालं. दमछाक तर खूप झाली, कारण शेवटी कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या जीवावरच संपूर्ण पक्ष असतो. कारण खासदारकीची निवडणूक झालेली आहे, आमदारकीची निवडणूक झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला 10 कार्यकर्ते इच्छुक असताना एका कार्यकर्त्याला न्याय देऊन बाकीच्यांवर अन्याय करणं ही एक अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागतो. परंतु तरी शिवसेनेची एक शिस्त आहे आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व असं आहे की एकाला जरी न्याय दिला तर त्या 9 जणांना तिकीट नाही मिळालं तर त्याचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं असा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे. म्हणून सगळेजण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. त्यांना विविध महामंडळ असतील किंवा इतर राजकीय जी पदं असतील त्याच्यावर त्यांचा राजकीय सन्मान होईल, हा आमचा एक प्लॅन आम्ही बनवला. त्यामुळे बहुतेक बंडखोरांनी आमच्या प्रतिसाला साथ दिली. पण तिकडे संजय राऊत म्हणतायत की तुम्ही सगळ्यांना पैसे देऊन थंड केलेलं आहे बंडखोरांना, आणि आता बिनविरोध निवडणुका तुम्ही जिंकताय.